अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. अधिक महिन्यातील जावयाचे वाण अजूनही राहून गेले आहे का? 33 वस्तूंचे दान करण्याचा संकल्प पूर्ण झाला नाही का? अधिक महिनाभर करायचे ठरवलेले जप, पूजा, दान किंवा धार्मिक नियम अपूर्ण राहिले आहेत का? आणि आता अधिक महिना संपत आला असल्यामुळे तुमच्या मनात खंत निर्माण झाली आहे का? तर स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा एका महत्वाच्या तिथीबद्दल जाणून घेणार आहोत जी अनेक अपूर्ण राहिलेल्या धार्मिक संकल्पांची पूर्तता करण्याची एक सुवर्ण संधी मानली जाते. अनेक भक्तांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे की अधिक महिन्यात जावयाचे वाण देता आले नाही तर काय करावे? 33 वस्तूंचे दान राहिले असेल तर ते कधी करावे? अधिक महिन्यातील काही धार्मिक कार्य अपूर्ण राहिले असेल तर त्याची भरपाई करता येते का? तर धर्म परंपरेनुसार याचे उत्तर होय असे दिले जाते. अधिक महिन्याची अमावस्या ही अशा अनेक धार्मिक संकल्पांच्या सांगतेसाठी अत्यंत महत्वाची मानली जाते. विशेष म्हणजे ही अमावस्या सोमवती अमावस्या असल्यामुळे तिचे महत्व आणखी वाढते. स्वामी भक्तांनो, अनेक वेळा आपण मोठ्या उत्साहाने एखादा धार्मिक संकल्प करतो. अधिक महिना सुरू झाला की रोज पूजा करायची, जप करायचा, दानधर्म करायचा, देवाचे नामस्मरण करायचे असे मनोमन ठरवतो. परंतु संसारातील जबाबदाऱ्या, नोकरी, व्यवसाय, घरातील कामे, आरोग्याच्या अडचणी किंवा इतर काही कारणांमुळे आपण ठरवलेले सर्व काही पूर्ण करू शकत नाही. आणि जेव्हा अधिक महिना संपत येतो तेव्हा मनात एक खंत निर्माण होते. आपल्याकडून काहीतरी राहून गेलं अशी भावना मनात सतावत राहते. परंतु आपल्या सनातन धर्माची महानता हीच आहे की तो भक्ताला निराश करत नाही. तो भक्ताला पुन्हा एक संधी देतो आणि हीच संधी अधिक अमावस्येच्या रूपाने आपल्याला मिळते. असं सांगितलं जातं की या दिवशी श्रद्धेने केलेले जप, दान, पूजा आणि धार्मिक कार्य विशेष फलदायी ठरतं. म्हणूनच आज आपण या दिवशी कोणती कार्य करावीत याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम दानाचे महत्व समजून घेऊया. दानाला आपल्या धर्मशास्त्रात अत्यंत श्रेष्ठ स्थान देण्यात आलं आहे. कारण दान हे केवळ वस्तू देण्याचं कार्य नसतं. दान म्हणजे आपल्या मनातील स्वार्थ कमी करणं. दान म्हणजे दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणं. दान म्हणजे आपल्या क्षमतेनुसार दुसऱ्याला मदतीचा हात देणं. म्हणूनच अधिक अमावस्येच्या दिवशी आपल्या शक्तीनुसार अन्नदान, धान्यदान किंवा वस्त्रदान करावं असं सांगितलं जातं. अनेक भक्त या दिवशी 33 वस्तूंचं दान देखील करतात. अधिक महिन्यात 33 या संख्येला विशेष महत्व दिलं जातं. म्हणून अनेक ठिकाणी 33 वस्तूंचं वाण देण्याची परंपरा आढळते. मात्र काही भक्त विचारतात की आमच्या मुलीचे लग्न झालेले नाही किंवा आम्हाला जावई नाही, तर अशा वेळी काय करावं? तर अशा परिस्थितीत गरजू व्यक्तींना दान करणं देखील शुभ मानलं जातं. दानामागील भावना महत्वाची असते. वस्तू लहान की मोठी यापेक्षा ती कोणत्या भावनेने दिली जाते हे अधिक महत्वाचं मानलं जातं. आता जावयाच्या वाणाबद्दल जाणून घेऊया. अनेक घरांमध्ये अधिक महिन्यात जावयाचे वाण देण्याची परंपरा आहे. परंतु काही कारणांमुळे जर हे वाण अधिक महिन्यामध्ये देता आले नसतील तर अधिक अमावस्येच्या दिवशी ते पूर्ण करता येते असं मानलं जातं. या दिवशी सकाळी स्नान करून घरातील देवतांची पूजा करावी. भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे स्मरण करावे. आपला अपूर्ण राहिलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी. त्यानंतर जावयाला घरी आमंत्रित करावे. त्यांचा आदरपूर्वक सन्मान करावा. मुलीला हळदी कुंकू लावावे. दोघांचे औक्षण करावे. यथाशक्ती वस्त्र, फळे, मिठाई, दक्षिणा किंवा भेटवस्तू अर्पण कराव्यात. काही ठिकाणी 33 अनारसे देण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी 33 फळे दिली जातात, तर काही ठिकाणी 33 वेगवेगळ्या वस्तू देण्याची परंपरा पाहायला मिळते. परंतु भक्तांनो, या सर्व परंपरांमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
मोठा खर्च करणं हा या विधीचा उद्देश नाही. दिखावा करणे हा या परंपरेचा हेतू नाही. प्रेम, आदर, कृतज्ञता आणि सन्मान या भावनांचे जतन करणे हाच या परंपरेचा खरा अर्थ आहे. जर जावई प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसतील तर त्यांच्या नावाने एखाद्या गरजू व्यक्तीस मदत करणं देखील शुभ मानलं जातं. मंदिरात अन्नदान करणे देखील पुण्यदायी मानलं जातं. भक्तांनो, यानंतर दुसरे महत्वाचे कार्य म्हणजे दीपदान. अमावस्या म्हणजे अंधाराची रात्र आणि दीप म्हणजे प्रकाश. प्रकाश म्हणजे ज्ञान, प्रकाश म्हणजे आशा, प्रकाश म्हणजे सकारात्मकता. म्हणूनच अमावस्येच्या दिवशी दीपदानाला विशेष महत्त्व दिलं जातं. जर संपूर्ण अधिक महिन्यात नियमित दिवा लावणे शक्य झाले नसले तर या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा अवश्य लावा. दीपाचा प्रकाश आपल्या घरात आणि मनात सकारात्मकतेचा संदेश देतो. अनेक भक्त या दिवशी 21 किंवा 33 दिव्यांचे दान करतात. असं मानलं जातं की दीपदानामुळे वातावरणातील नकारात्मकता कमी होते, घरामध्ये शांतता आणि प्रसन्नता निर्माण होते. भक्तांनो, दीप लावताना भगवान श्रीहरी विष्णूंचे स्मरण आवश्यक करावे, कारण नामस्मरणाला देखील या दिवशी विशेष महत्त्व दिले जाते. अधिक महिन्याचा संबंध भगवान श्रीहरी विष्णूंशी जोडला जातो. म्हणून या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करणं शुभ मानलं जातं. शक्य असल्यास 108 वेळा या मंत्राचा जप करावा. संपूर्ण महिनाभर जप झाला नसेल तरी निराश होऊ नका. या दिवशी श्रद्धेने घेतलेले भगवानाचे नाव देखील मनाला शांतता देणारं ठरतं. नामस्मरण करताना मन एकाग्र ठेवा, ईश्वराविषयी कृतज्ञता व्यक्त करावी आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करावी. स्वामी भक्तांनो, ही सोमवती अमावस्या असल्यामुळे अनेक भक्त महादेवांचे देखील स्मरण करतात. भगवान श्रीहरी विष्णूंसह भगवान शंकरांचे नामस्मरण देखील अनेक जण करतात. यानंतर चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे तुळशी पूजन. तुळस ही आपल्या प्रत्येक घरातील पूजनीय वनस्पती मानली जाते. तुळशीला माता म्हणून सन्मान दिला जातो. तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय असल्याचे सांगितले जाते. म्हणून अधिक अमावस्येच्या दिवशी तुळशीला पाणी अर्पण करावे, हळद कुंकू वाहावं, तुपाचा दिवा लावावा आणि श्रद्धेने प्रदक्षिणा घालावी. असं मानलं जातं की यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, कौटुंबिक सौख्य वाढतं आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होतं. स्वामी भक्तांनो, यानंतर पाचवे महत्वाचे कार्य म्हणजे पितृस्मरण. प्रत्येक अमावस्या ही पितरांना समर्पित मानली जाते. या दिवशी आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी, पक्ष्यांना दाणे टाकावेत, गाईला चारा द्यावा आणि शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीस अन्नदान करावे. असं सांगितलं जातं की पूर्वजांच्या स्मरणाने त्यांच्या आशीर्वादाची प्राप्ती होते. म्हणून या दिवशी पितृस्मरण अवश्य करावे. आता शेवटचे आणि अत्यंत महत्वाचं कार्य म्हणजे व्रताचे उद्यापन. अनेक भक्त अधिक महिन्याच्या सुरुवातीला काही नियम पाळण्याचा संकल्प करतात. काही जण जप करतात, काही जण दान करतात, काही जण उपवास करतात, काही जण विविध धार्मिक नियम पाळतात. परंतु काही कारणांमुळे सर्व नियम पूर्णपणे पाळणे शक्य होत नाही. अशा वेळी अधिक अमावस्येच्या दिवशी देवापुढे नम्रपणे प्रार्थना करावी, आपल्याकडून झालेल्या त्रुटींसाठी क्षमा मागावी, नैवेद्य अर्पण करावा, दान धर्म करावा आणि आपल्या संकल्पाची सांगता करावी. हेच व्रताचे उद्यापन मानले जाते. स्वामी भक्तांनो, अधिक महिना हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असलेला अत्यंत पवित्र काळ मानला जातो. या महिन्यात आपण किती मोठे कार्य केले यापेक्षा ते किती श्रद्धेने केले हे जास्त महत्वाचं असतं. म्हणूनच जर तुमचे जावयाचे वाण बाकी असेल, 33 वस्तूंचे दान बाकी असेल किंवा कोणताही धार्मिक संकल्प हा अपूर्ण राहिला असेल तर अधिक अमावस्येच्या दिवशी श्रद्धेने तो पूर्ण करण्याचा प्रयत्न अवश्य करा. कारण देवाला वस्तूंपेक्षा भाव अधिक प्रिय असतो. मनापासून केलेली प्रार्थना, श्रद्धेने केलेले दान आणि भक्तिभावाने केलेले नामस्मरण
यालाच खरं महत्व दिलं जातं. अधिक महिना संपेल, परंतु या काळात केलेली भक्ती, कमावलेलं पुण्य आणि मिळालेले ईश्वराचे आशीर्वाद आपल्याला जीवनात सदैव सोबत राहतील. स्वामी महाराजांच्या चरणी हीच प्रार्थना की त्यांच्या कृपेचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.